नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनातील काही अवयव असे असतात की ते योग्य प्रकारे कार्य करणे थांबले तर जीवनच धोक्यात येऊ शकते. काही अवयव नसतील तर जीवन अत्यंत कठीण होईल, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या नसल्या तरी शरीराचे मूलभूत कार्य सुरू राहते. केस हे त्यापैकी एक उदाहरण आहे. केस नसले तर शरीरावर थेट परिणाम होत नाही, परंतु सुंदर, निरोगी आणि दाट केस असणे प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वप्रथम केसांच्या मुळांना प्रभावित करणारी समस्या म्हणजे कोंडा, डॅन्ड्रफ. आपल्या टाळूवर असलेल्या सेबेशियस ग्रंथीतून एक तेलकट द्रव पदार्थ, ज्याला सेबम म्हणतात, हा सेबम टाळूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. मात्र तो जास्त प्रमाणात तयार झाला तर टाळूवर साचू लागतो आणि त्यावर बुरशी व जंतू वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे खाज येणे, लालसरपणा, सूज आणि केस गळणे यांसारख्या समस्या सुरू होतात. या समस्येवर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वच्छता. टाळू नियमित स्वच्छ ठेवली पाहिजे. कोंडा असल्यास केस नियमित धुणे आवश्यक आहे. यासोबत साधे खोबरेल तेल केसांच्या मुळांना लावल्यास फायदा होतो. जर समस्या जास्त असेल तर त्रिफळाचे पाणी वापरता येते. 2 ग्लास पाण्यात 2 ते 3 त्रिफळा रात्रभर भिजत ठेवा व सकाळी ते पाणी गाळून टाळू स्वच्छ धुवावी. त्यानंतर 100 ग्रॅम खोबरेल तेलात सुमारे 5 ग्रॅम कापूर मिसळून केसांच्या मुळांना लावल्यास बुरशी कमी होण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस सतत घट्ट बांधणे. अनेक केस मागे ओढून घट्ट बांधतात, त्यामुळे केसांच्या मुळावर ताण येतो आणि हळूहळू पुढील बाजूचे केस कमकुवत होऊन गळू लागतात. याला ट्रॅक्शन ॲलोपेशिया असे म्हणतात. त्यामुळे शक्य असेल तेवढे केस सैल ठेवावेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झोप आणि मानसिक ताण. अपुरी झोप, सततचा तणाव, चिंता आणि अनियमित जीवनशैली यांचा थेट परिणाम केसांवर होतो. आजकाल तरुण वयातही केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे तणाव, अपुरी झोप, मोबाईल आणि इतर गॅजेट्सचा अतिवापर ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे रोज ठराविक वेळी झोपणे, उठणे, योग्य प्रमाणात व्यायाम करणे आवश्यक आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनसंस्था. आयुर्वेदानुसार पित्त वाढल्यास केस अकाली पांढरे होऊ शकतात. केसाचा रंग काळ्याऐवजी तपकिरी किंवा पिवळसर होऊ शकतो. वात वाढल्यास केस गळण्याची समस्या वाढते. वृद्धावस्थेत वात नैसर्गिकरित्या वाढत असल्याने केस कमी होऊ लागतात. त्यामुळे पचन बिघडवणारे पदार्थ, जंक फूड, तळलेले पदार्थ, डबाबंद अन्न आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळावेत. त्याऐवजी ताजी फळे, भाज्या, घरचे सात्विक अन्न आणि सहज पचणारा आहार घ्यावा. दररोज 2 वेळा हंगामी फळांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि केसांनाही फायदा होतो. 5वा महत्त्वाचा उपाय म्हणजे योगाभ्यास. शीर्षासन, सर्वांगासन, पदहस्तासन यांसारखी योगासने डोक्याकडे रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतात. नियमित सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि कुंभकाचा सराव केल्यास केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि मानसिक ताणही कमी होतो. 6वी गोष्ट म्हणजे केस धुण्याची आणि तेल लावण्याची योग्य पद्धत. केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई वापरणे फायदेशीर ठरते. दोन्ही पदार्थ कुटून रात्री पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते चोळून गाळून त्यामध्ये 1-2 लिंबाचा रस मिसळावा आणि त्यातून केस धुवावे. त्यामुळे केस स्वच्छ राहतात आणि नैसर्गिक चमक टिकून राहते. केसांसाठी भृंगराजयुक्त खोबरेल तेलही अत्यंत उपयुक्त मानले जाते. 100 ग्रॅम खोबरेल तेलात 1 चमचा भृंगराज चूर्ण घालून मंद आचेवर गरम करावे. नंतर गाळून हे तेल केसांच्या मुळांना लावावे. भृंगराज केसांच्या मुळांना बळकटी देतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि केसांचं पोषण करतो. यासोबतच शक्य तितके रासायनिक पदार्थ असलेली उत्पादने टाळावीत. संतुलित आहार, नियमित झोप, मानसिक शांतता, योगाभ्यास, नैसर्गिक उपाय यांचा अवलंब केल्यास कोंडा, केस गळणे, केस कमकुवत होणे आणि अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या निश्चितपणे सुधारून दिसून येऊ लागतात. ही माहिती आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात आणा आणि इतरांनाही जरूर शेअर करा. अशाच आरोग्यविषयक समस्यांसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.